तुम्ही कधी मृत्यूच्या तोंडातून स्वतःचा प्राण खेचून आणला आहे का? जगात अनेक सत्ता आहेत आणि सत्ता हादरवणारी माणसं देखील. ही गोष्ट आहे मारिया माचोडो यांची. त्यांना तुम्ही आता पाहत आहात त्या मृत्यूच्या तोंडातून सुटून आले आहेत. व्हेनेझुएला देशातील विरोधी पक्षनेते आहेत ज्यांना 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. नमस्कार, मी भगवान तिडके. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला, भुकेने व्याकुळ झालेली जनता, बंदुकीच्या जोरावर गप्प केलेले आवाज आणि निकोलस मादुरो याचं क्रूर साम्राज्य. डिसेंबर 2024 मध्ये निवडणुका घेतल्या जातात, पण या निवडणुकांमध्ये फसवणूक करण्यात आली. मादुरो हा उघडा पडला. विरोधी पक्षनेत्या मारियाला घरात कैद करण्यात आलं. त्यातून त्यांनी सुटका करून 1 वर्ष त्या लपून छपून राहिल्या. आई आणि तिची मुलं यांची ताटातूट झालेली. सरकारने तिला पकडण्यासाठी मारिया हंट नावाची शोध मोहीम सुरू केली. ड्रोन्स, बायोमेट्रिक सर्व्हिलन्स, भाड्याचे मारेकरी तिच्या मागावर होते. आणि अशा कठीण काळातून जात असतानाच जग म्हणतो तुला शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. पण देशाबाहेर जायचं कसं? अशक्य. मग उरतो एकच मार्ग, खतरनाक असलेला अटलांटिक महासागर. 75 किलोमीटरचा अंतर, 10 चेकपोस्ट. मारेकरी मागावरच होते. प्रत्येक पावलावर मृत्यू. तिची सुटका करण्यासाठी ऑपरेशन आखलं जातं ज्याचं नाव गोल्डन डायनामाइट. नेतृत्व ब्रायन स्टर्न यांनी केलेलं. तो अमेरिकन सैन्याचा माजी अधिकारी. मोहीम 9 डिसेंबर 2025 ला सुरू होते. मारिया यांना लपलेल्या ठिकाणावरून अटलांटिकच्या किनाऱ्यापर्यंत आणण्यात आलं. तेथून छोट्या नावेत बसून समुद्रात नेण्यात आलं व मासेमारी बोटमध्ये बसवण्यात आलं. पण इंजिन खराब झाल्यानं जिथे सकाळी निघायचं होतं तिथे संध्याकाळ झाली. अटलांटिक महासागरातील प्रवास अत्यंत कठीण होता. समुद्र उसळलेला, 10 फूट उंच उंच डोंगरासारख्या लाटा, कीर गडद काळा अंधार, काहीच दिसत नव्हतं. आडे गोठवणारी थंडी आणि त्यातच लाटाचे थंडगार पाणी अंगावर पडून सर्वजण भिजून गेलेले. लाटांचा आवाज आणि गडद अंधार एवढा की फक्त टॉर्च लाईटने संवाद साधता येत होता. स्टर्न यांची टीम व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ पोहोचली आणि माचोडो यांची नावेत भेट झाली. काळोखात काहीच दिसत नव्हतं. कोण माणूस आहे ते ओळखताही येत नव्हतं. स्टर्न यांनी विचारलं, हु आर यू? मारिया म्हणाल्या, मीच आहे मारिया. स्टर्न यांनी त्यांना नावेत खेचून घेतलं. लाटा जोराचा मारा करत होत्या. सर्वजण बुडण्याच्या उंबरठ्यावर. टीम मेंबर वरडून म्हणतात, इंजिन डेड, आम्ही आता संपलो, आता काय करायचं? स्टर्न आदेश देतात, शांत बसा. मारिया म्हणतात, माझी मुलं, माझा देश, मी बुडणार नाही. ह्या लाटा मादोरीचे सैनिक आहेत, मी यांना पूर्ण उरणार आहे. हा जीव घेणा सागरी टप्पा 16 तास चालतो. सर्वजण भिजलेले आणि थंडीने बेजार झालेले. काळोखात काहीच दिसत नसल्यानं प्रत्येक जण एकमेकांना संशयानं पाहत होतं. लाटांमध्ये हे भयानक होतं सगळं. समुद्र पार केल्यावर ते एका बेटाजवळ पोहोचले जे व्हेनेझुएलापासून 75 किलोमीटर उत्तरेला आहे. तेथून खास विमानाने त्यांना नॉर्वेला नेण्यात आलं. 11 डिसेंबर 2025 ओस्लो येथे मारियाला नोबेल देण्यात आलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि समोर त्यांची मुलं होती. पण यशस्वी झालं, पण लढा संपलेला नाही. मारिया म्हणते, मी परत जाईल. व्हेनेझुएला अजून गुलाम आहे. लाटा शांत होतील, पण बंद कधीच होणार नाही. ही गोष्ट एका स्त्रीची नाही, ही गोष्ट आहे स्वातंत्र्याची. धन्यवाद. अशाच विचारांसाठी, माहितीसाठी फॉलो करा, कमेंट्स करा, शेअर करा.